हाय फ्रेंड्स, आज आपण डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत. डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न चार्टवर बनल्यानंतर आपण जर अगोदरच ट्रेडमध्ये एंट्री घेतली असेल तर आपण त्या ट्रेडमध्ये काय करतो याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर डोजी हा एक कॉमन दिसून येणारा आणि शक्यतो ट्रेंड बदलणारा पॅटर्न आहे. ज्यावेळी अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंडचा शेवट होण्याच्या मार्गावर असतो त्यावेळी डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होतो. हा HDFC बँकेचा चार्ट आहे. या HDFC बँकेच्या चार्टवर हे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाले. रेड डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न, ग्रीन डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. यावेळी बायर्स आणि सेलर मध्ये कन्फ्युजन तयार झाल्यामुळे डोजी कॅन्डलची ओपन प्राइस आणि क्लोजिंग प्राइस ही सारखीच असते. ही एक अनिर्णित सिच्युएशन मानली जाते. तर या कंडिशन मध्ये आपण एंट्री कुठे करावी? जर चार्टवर डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं तर फ्रेश एंट्री घेतली जात नाही. इथे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनले HDFC बँकेच्या चार्टवर. जर आपण एखादा स्टॉक्स खरेदी केला म्हणजे इथून आपण HDFC बँकेचा सपोर्ट वरून जर स्टॉक्स खरेदी केला असता आणि त्या स्टॉक्स मध्ये जर डोजी कॅन्डल दिसू लागल्या तर तो स्टॉक सेल करून बाहेर पडणे फायद्याचे ठरते, कारण तिथून ट्रेंड बदलण्याची शक्यता खूप जास्त असते. इथे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलं, इथे अनिर्णित सिच्युएशन मानली जाते, त्यामुळे तिथून ट्रेंड बदलला आणि मार्केट डाऊन ट्रेंडला गेलेलं आहे. तर मित्रांनो, असं चार्टचा भरपूर सराव करत राहा, प्रॅक्टिस करत राहा आणि प्रॉफिट कमवत राहा. आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.